माझे नाव रोशनी बालाजी सोनकांबळे. शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली. मी आज तुम्हाला आई वडील हेच आद्य दैवत यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. आई वडील हे सर्वप्रथम गुरु, त्यानंतर माझे अस्तित्व. आई वडील हे सर्वप्रथम गुरु, त्यानंतर माझे अस्तित्व. पर्वतासारखे वडील तर नदीसारखी आई, पर्वतासारखे वडील तर नदीसारखी आई. त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणी घेऊ शकत नाही. त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणी घेऊ शकत नाही. आई निर्मळ पवित्र तर गंभीर आणि संयमित. आई निर्मळ पवित्र तर गंभीर आणि संयमित. वडील पूर्ण वेद तर आई साक्षात गीता. वडील पूर्ण वेद तर आई साक्षात गीता. मुलांचा आनंद हाच त्यांना परमानंदाचे सुख देतो. मुलांचा आनंद हाच त्यांना परमानंदाचे सुख देतो. महर्षी मार्कंडेय यांचा संदेश. केवळ 16 वर्षाचे आयुष्य घेऊन जन्माला आलेले महर्षी मार्कंडेय यांनी आईवडील यांनाच आद्य दैवत मानले होते. मृत्यूची घटिका समीप आल्यानंतर दुःखी आईवडिलांची चिंता दूर करण्यासाठी महर्षी मार्कंडेय यांनी शिव आराधना केली. त्यानंतर त्यांनी मृत्यूवरही विजय मिळवला. पुढे महर्षी मार्कंडेय यांनी दुर्गा स्फटिकशक्ती लिहून सर्व शक्तिपीठामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. यांच्या चरित्रातून एकच संदेश मिळतो: आई वडिलांची मनापासून सेवा केल्याने कोणत्याही संकटावर मात करून पुढे जा. त्यामुळे आई वडिलांचे मन कधी दुखू नको. आई वडिलांची सेवा केल्याने कोणत्याही संकटावर मात करून पुढे जा, असा संदेश पंडित वेणुगोपालजींना कुंतुलो यांनी महर्षी मार्कंडेय यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दिला आहे. गर्भातून जगात आणणारी ती आई, गर्भातून जगात आणणारी ती आई आणि जगातून समाजात आणणारा तो बाबा, आणि गर्भातून जगातून समाजात आणणारा तो बाबा. घर चालवणारा तो आणि घराला घरपण देणारी ती. घर चालवणारा तो आणि घराला घरपण देणारी ती. वात्सल्याची मूर्ती ती आणि प्रेरणेचा स्रोत. वात्सल्याची मूर्ती ती आणि प्रेरणेचा स्रोत. आपल्या देशात मुळी मातृभव पितृभव संस्कार आहे. मनुष्याच्या जीवनात आई वडील ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. आई वडील खूप कष्टाने आपल्या मुलांना वाढवतात, त्यांना चांगले संस्कार देतात आणि आपल्या मुलांच्या यशस्वी जीवनासाठी आयुष्यभर झटतात. आई, जिला आपण पहिला गुरु मानतो, तिच्याकडून आपल्याला चांगले संस्कार मिळतात. आई ही घराला घरपणा प्रदान करते, तर वडील ही आपल्या मुलांच्या यशस्वी जीवनासाठी आयुष्यभर झटत असतात. आपण जर आपल्या आयुष्य संपूर्ण आपल्या आईवडिलांवर जरी खर्चित घातलं तरी त्यांच्या ऋणातून करू शकत नाही. आई, जिने आपल्याला ही जग दाखवले, आणि वडील ज्यांनी आपल्याला या जगात खंबीर कसे जगावे याचे धडे दिलेले असतात. आपल्यावर त्यांचे अनंत उपकार असतात. आपण कितीही मोठे झालो तरी आपली त्यांना सतत काळजी लागलेली असते. म्हणून असे म्हणावे वाटते की लेकरांच्या सुखातच त्यांचे सुख असते दडलेले. लेकरांच्या सुखातच त्यांचे सुख असते दडलेले. आपण सुंदर शिल्प आहोत त्यांच्या हातून घडलेले. आपण सुंदर शिल्प आहोत त्यांच्या हातून घडलेले. अशा आपल्या आईवडिलांची मनोभावाने सेवा करावी, त्यांचा आदर करावा, त्यांच्या म्हातारपणी त्यांची गाठीवा आणि त्यांना आनंदाने जगू द्या. मग पहा त्यांच्या चेहऱ्यावर किती समाधान असते. आईची माया पिताची छाया, आईची माया पिताची छाया, सोबत मिळणारा संस्कार. 7 जन्म या पुढे फेडण्यास त्यांची उपकार. 7 जन्म या पुढे फेडण्यास त्यांची उपकार. आई ही ब्रह्मांची शक्ती आहे. ती खूप आनंद आहे. आई ही गुरु आणि आई हीच देवता आहे. ती जय आहे, ती तप आहे, ती शांती आहे, ती चंद्र आणि सूर्य आहे. आईच्या प्रेमाखातर कितीही पाणी अनंत शब्दात जरी लिहिली तरी ते कमीच आहे. आईचे प्रेम हे खूप प्रेमाळ असते. आई तर बाबांची माया ही उषाणासारखी कठोर असते. पण जरा विचार करा, आई ही सर्वांसमोर मन मोकळेपणाने रडू शकते, पण जे वडील आपल्या रात्री उशीर रडत असतात ते फक्त आपले वडीलच असतात. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण पुत्रवियोगाने तडफडून मरण पावणारा पिता दशरथ होता. एवढेच नव्हे तर आई जर घराचे मांगल्य असेल तर वडील त्या घराचे अस्तित्व असतात. या वाक्याचे जर तुम्हाला अर्थ समजत नसेल तर ज्यांना आई वडिलांचे प्रेम मिळाले नाही अशा लेकरांना जाऊन तुम्ही विचाराल, आई वडील हे आपल्या जीवनात काय असतात? तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्या चरणाशी येऊन माथा टेकवेल. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, या दुनियाचे दर्शन घडवून दिले, ज्या मातापितांनी आपल्या हाडांची काळी करून आयुष्यभर आपल्यासाठी शिजत राहतात आणि आपले पालन पोषण करतात, ज्या मातापितांनी आपल्या हातांचा पाळणा केला, ज्या हातांनी आपल्या मुठी त्यांनी घास भरवला, ते म्हणजे
बाबांविषयी काही लिहायचे असेल तर हात सुन्न पडतात. खरंच आपण त्यांचे उपकार, त्यांची कार्य या 4 ओळीत लिहू शकतो का? तर नाही. त्यासाठी जर आपण आयुष्यभर जरी लिहित राहिलो तरी त्या लिखाणात त्यांचे उपकार संपत नाही. त्यामुळे शेवटी एवढेच म्हणावे वाटते की आईचे उपकार कसे मोजाल, आईचे उपकार कसे मोजाल, बाबांचे त्याग कसे डावाल, बाबांचे त्याग कसे डावाल.